तर जळगावच्या एरंडोल इथं स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले 2.5 तासांपर्यंत बंद पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकाराबाबत एरंडोल नगर परिषदेमध्ये निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतलेला आहे, शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदारांकडे लेखी तक्रारही केली आहे। मात्र तांत्रिक अडचणींमुळे बाहेरचा डिस्प्ले बंद झाला असून आतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचा डिस्प्ले सुरक्षितरित्या सुरू आहेत असं देखील उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना आतमध्ये जाऊन दाखवण्यात आलं। त्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचं समाधान झाल्याचं सांगितलं। सीसीटीव्हीचा जो डिस्प्ले लावलेला होता तो साधारणतः 4 वाजेपासून तर 6:30 वाजेपर्यंत बंद अवस्थेत आढळला। मग आम्ही सगळ्या अपेक्षित उमेदवारांनी अधिकाऱ्यांना जबाब विचारला। त्यांचं असं म्हणणं पडलं होतं की काही तांत्रिक कारणामुळे ते होऊ शकतं। त्यांनी आम्हाला मध्ये नेऊन मधले जे सीसीटीव्ही चालू होते ते आम्हाला त्यांनी दाखवलं, तर त्याच्यामध्ये आमची जी पण शंका होती ती थोडीशी आमची निघाली होती। परंतु प्रशासनाला आमची एकच विनंती आहे, लोकशाहीला कुठे तडा जायला नाही पाहिजे। जी पण निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शकता पार पडली पाहिजे।